तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म व संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका आणि साकेत बुद्धविहार ह्या चॅनलचे दर्शक ह्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून वर्षावासातली ही दुसरी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा मला विषय दिलाय ती पराभव सुत्त कारण आणि उपाय. पराभवाची कारण सांगण्याच्या अगोदर थोडस फक्त खाली या पौर्णिमेविषयी सांगून नंतर आपण सुरुवात करू की भाद्रपद पौर्णिमा कशा करता फेमस आहे आणि त्या दिवशी काय घडलेलं आहे. तर स्त्रियांच्या आयुष्यामधली भगवान बुद्धांनी स्त्रियांना भिक्षू होण्याची दिलेली परमिशन ही आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी झालेली आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या मुक्तीचा जाहीरनामा भगवान बुद्धांनी खूप प्रयत्नांती आनंदाच्या प्रयत्नांती आज त्यांना दिलेला आहे. दुसरी घटना घडलेली आहे की प्रसेनजित राजाला भगवान बुद्धांनी कसं राज्य करावं आणि काय करावं. कारण थोडक्यात सांगतो की प्रसेनजिताने विचारलेला प्रश्न की आम्ही तुमचे आजपासून सेवक आहोत आणि भगवंत तुमचं पहिलंच सील आहे की पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही राजे आहोत आणि आमच्या राज्यावर जर आक्रमण झालं तर आता आम्ही तुमचे उपासक झालो, मग आम्ही काय करायचं. तिथं भगवान बुद्धांनी त्याला केलेला उपदेश आहे आणि इथे कळतं की भगवान बुद्धाची अहिंसा ना परमोधर्म अहिंसा अशी नाहीये आणि एकदम खालच्या टोकाची नाही. भगवान बुद्ध सांगतात की माध्यमिक मार्ग सांगितलेला आहे. मी सर्व सांगत बसणार नाही कारण विषय तुम्ही दुसरा दिलाय मला आणि तो विषय एवढा मोठा आहे की तो एका दिवसाच्या प्रवचनाने न संपणारे विषय आहेत. तिसरा आहे की भगवान बुद्धांनी भाद्रपद पौर्णिमेला संघामध्ये झालेल्या विवादाच्या कारणामुळं त्यांनी 1 वर्षावास जंगलात केलेला आहे, सगळ्या भिक्षूंना सोडून, आणि 2 वर्षावास त्यांनी तुषित देशामध्ये केलेले आहेत. म्हणून असे 45 वर्षावासातले 3 वर्षावास त्यांचे विहार किंवा स्तूप किंवा वनाच्या बाहेर झालेले. एवढी माहिती एक तोटक तुम्हाला सांगितली आणि आपण आपल्या विषयाकडे वळूया. भगवान बुद्धाला पराभव सुत्त, भगवान बुद्धांनी खूप भरपूर सुत्त सांगितलेत. महामंगल सूत्र सांगितले की माणसाच्या आयुष्यातलं मंगल काय आहे. भगवान बुद्ध तुम्हाला 8 दुसरी एक मंगल सांगतात की जी ताकदवान आहेत, जी आपण नेहमी लग्नाच्या वेळेस म्हणतो. आता हे पराभव सुत्त आहे. पराभव म्हणजे नेमका कशाचा पराभव आहे. कारण जर तुम्ही खाजगी जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्याच्या जीवनामध्ये म्हणाल तर पराभव 2-3 पातळ्यावर आपण म्हणतो. पराभवाचा अर्थ म्हणजे आम्हाला येलेलं अपयश, अपयशालाच आपण पराभव म्हणतो. आणि भगवान बुद्धही इथे अपयशाला पराभव म्हणतात. आणि मग इथे कुणी प्रश्न विचारलाय तर जेतवनामध्ये इथे देव म्हटलंय. मी मागच्याही पौर्णिमेला तुम्हाला देवाची व्याख्या सांगितली होती की देव कोणाला म्हणायचं. आणि मग कधी कधी आमचे शिकले सवरलेले लोक भंतीजीला भांडावून सोडतात की भंतीजी तुम्हीच म्हणतात की भगवान बुद्धांनी देव ही संकल्पना नाकारली आणि तुम्हीच म्हणतात की इथे देव आले होते. भगवान बुद्धाच्या संकल्पनेतले देव वेगळे आहेत. आणि म्हणून इथे छोटासा फरक सांगतो तुम्हाला की ह्याच पौर्णिमेला जेव्हा प्रसेनजिताला भगवान बुद्ध त्यांच्या त्या युद्धाच्या प्रसंगावरती माध्यमिक मार्ग सांगतात, त्यातले 2च शब्द सांगतात की गरज आणि इच्छा. की तुम्हाला गरज कशाची आहे आणि गरजेपोटी जर तुम्ही काही करत असाल तर ते स्तुत्य आहे, पण तुम्ही मात्र इच्छेपोटी करत असाल तर ते स्तुत्य नाही. या 2 शब्दामधला फरक आपल्याला कळाला की मग पराभव आणि अपयश याच्यातला फरक आपल्याला कळतो.
पराभव म्हणजे नेमकं काय आहे? भगवान बुद्धांनी त्या देवलोकाला, जेतवनामध्ये जी देवलोक आली होती, देवलोकांनी भगवान बुद्धाला हाच प्रश्न विचारला की भगवंत, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अपयशी होतो. पराभव आता 3 गोष्टीचा असतो. पराभव एक लढाईतला पराभव आहे, एक तुमच्या सांसारिक जीवनातला पराभव आहे, आणि एक आध्यात्मिक पराभव आहे. या तिन्ही पराभवात काय नेमकं आहे? आणि भगवान बुद्धांनी हे तिन्ही पराभव त्या देवलोकांना सांगितले. पाली भाषेमध्ये मी ही काही एवढा एक्सपर्ट नाही, आणि म्हणून त्या पाली भाषेतले 14 पराभव भगवान बुद्धांनी सांगितले की 14 कारणाने माणसाला पराभव येतो, म्हणजे अपयश येतं. त्यातलं पहिलं कारण भगवंत सांगतात की धम्म उपदेशाची उत्तम प्रकारे जर आपण आचरण केलं नाही, त्या धम्म उपदेशाप्रमाणे आपण जर वागलो नाही, तर धार्मिक जीवनामध्ये आपल्याला अपयश येतं. आता इथे पराभव सूत्रामध्ये पहिलंच कारण ते धम्मदेशना सांगतात. म्हणजे धम्म आहे, आणि धम्मदेशना तुम्ही ऐकून जर त्याच्यानुसार आचरण केलं नाही, तर मात्र अपयश येतं किंवा धार्मिक जीवनामध्ये तुम्हाला पराभव पत्करावा लागतो. आता याचा अर्थ तुम्ही जर घेतला तर 2 अर्थाने घ्यावा लागतो. मी कालच्या की परवाच्याच प्रवचनामध्ये सांगितलं की धम्म देणारा कोण आहे? शिक्षक जर व्यवस्थित शिकवत असेल तर मग पराभव ऐकणाराच आहे की शिकवणाराच आहे, याची समीक्षा झाली पाहिजे ना. कारण ती समीक्षा आजकाल होत नाहीये. कारण मी जेव्हा मागच्या वर्षी पहिलाच वर्षवास केला होता, तेव्हा या सगळ्या खुर्च्या भरलेल्या होत्या. मग आता हा पराभव तुमचा आहे की माझा आहे, याची समीक्षा झाली पाहिजे की नाही. जर धम्मदेशना तुम्हाला कळाली नसेल आणि म्हणून आचरण केलं नसेल, आणि म्हणून तुमची येण्याची जर संख्या रोडावली असेल, तर मग मात्र तो पराभव कोणाचा आहे? माझा आहे. आणि आता संख्या रोडावलेली दिसते, म्हणजे मी गृहीत धरायला काही अर्थ नाही की मी पराभूत आहे, मी अयशस्वी आहे. भगवान बुद्धही दुसऱ्या याच्यामध्ये सांगतात की तुम्हाला तुमचा पराजय स्वीकारणं ही खूप मोठी हिंमत लागते, तुम्हाला पराभव स्वीकारण्याकरता. कारण पराभव जेव्हा स्वीकाराल तेव्हा सुधारणा होईल. हल्ली होतंय काय, आम्ही पराभव स्वीकारत नाही, पण पराभवाची कारण मात्र दुसऱ्याच्या दारात सोडून आम्ही निघून जातो. काय सांगतो आता? मग मी तुम्हाला एक विश्लेषणच करायचं झालं तर आपण विश्लेषण काय करू? लोकच आळशी झालेत, लोकच येत नाही, आणि म्हणून मी 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 म्हणतात. तर बुद्धाने मी म्हणायला मनाई केलेली आहे. कारण मी ह्या शब्दामध्ये गर्व येतो, आणि आम्ही या शब्दामध्ये विनम्रता येते. जर मग या आध्यात्मिक दृष्टीने पहिलाच उपदेश आहे की धम्मदेशना, भगवान बुद्ध सांगतात. कारण भगवान बुद्धाची अपेक्षा, कारण त्यावेळेस धम्मदेशनारे देणारे कोण होते? अरंत भिक्षू होते. कारण प्रत्येकालाच देशना द्यायला अलाउड नव्हतं. जोपर्यंत वर्षावासामध्ये भिक्षू परफेक्ट होत नाही, तोपर्यंत धम्मदेशना देता येत नाही किंवा देऊही नाही, असा दंडक होता. मागेही मी सांगितलं की मग आता नाही द्यायला पाहिजे का? तर द्यायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुमच्याकडे भिक्षू नाही, आणि जर तुम्ही परफेक्ट भिक्षूची वाटच पाहत गेला तर मग मात्र आपला हा धम्म परत लयाला जायला वेळ येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब त्यावेळेस म्हटले होते, जे 24 नोव्हेंबरचं भाषण आहे ना, 24 नोव्हेंबर जे श्रावस्तीला केलं बाबासाहेबांनी, की त्याच दिवशी सांगितलं की कमीत कमी रविवारी विहारामध्ये जात. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की भिक्षू तुमच्याकडे परफेक्ट नसेल, परंतु त्या भिक्षूच्या पुढे तुम्ही बसलात तर एवढं नक्की गृहीत धरा की या भिक्षूचा 2 गोष्टीमध्ये त्याग आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही आत्मसात करू, आणि ज्या ज्या आमच्या बुद्धीला नाही पटत त्या आम्ही सोडून देऊ, परंतु मात्र कुठेही आम्ही त्याला नकारार्थी घेणार नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि भगवान बुद्धांनी पहिल्याच वाक्यात का सांगितलं? तर त्यावेळेसचे भिक्षू हे परिपूर्ण होते, धम्म सांगायला परिपूर्ण होते. आज आम्ही आमचा आत्मा परीक्षण करत नाही. होऊ शकतंय. कारण कालचा तुम्हाला एक प्रसंग सांगतो. इथून मी प्रवचन देऊन गेलो, जाऊन बाबा करता चहा बनवला, आणि चहा पीत खाटावर बसलेलो होतो. तेवढ्यात एक बाप आणि मुलगा आत आले.
आता ते आत असे आले की ते मला थोडस विचित्र वाटलं. आणि तो आल्या आल्या माझ्या आता चहाचा ग्लास होता मी ठेवला, पण नंतर मला वाटलं की काहीतरी कार्यक्रम सांगायला आले असतील, उद्याची पौर्णिमा आहे तर कार्यक्रम सांगायला. ते एक नाही दोन नाही, आणि तो ग्रस्त म्हणतो, भंतीजी आम्हाला तुमच्याकडून ज्ञानाची अपेक्षा आहे. मी ग्लास खाली ठेवला आणि मग विचारलं की कसलं ज्ञान हवंय तुम्हाला. एवढा शब्द बोलला आणि त्यांनी मला 3 वेळेस प्रणाम केला. मुलगा उभा होता, त्याला अहो जाऊ म्हणून बोलत होता, चला भंतीजीला प्रणाम करा. काहीच लक्षात यायला मार्ग नव्हता. भंतीजी आम्हाला तुमच्याकडून ज्ञानाची अपेक्षा आहे. माझा चहा थंड होतोय. आता आतून मलाही राग यायला लागला, याला ज्ञान कसल्या प्रकारचं पाहिजे. मग ज्ञान ऐकायचं तर माझ्या कुटीमध्ये कशाला यावं, विहारात यावं किंवा घरी मला निमंत्रण द्यावं. पण तरीही नंतर मला झालं की मी चुकतोय, कारण भगवंताच्याही कुटीमध्येच लोकांनी आणि इथे जाऊन भगवंताकडनं उपदेश ऐकलेले आहेत. मी भगवंतापेक्षा मोठा नाही. आणि तोच उपदेश द्यायला सुरुवात केला. भंतीजी तुम्ही सांगा की हा गणपती बसवला कोणी. मला थोडस म्हटलं बाबा लोकमान्य टिळकांनी, सांगा म्हणे यांना. म्हटलं तर तुम्ही सांगितलं, पुढचं मी काय सांगू. कारण त्याच्या मनातली ती वेदना होती. 10वीचा मुलगा आणि तो काल विसर्जनामध्ये गुलाल घेऊन नाचत होता आणि ह्या अनाडी बापाला ते आवडलं नाही. तो त्याच्या मानगुटीला पकडून माझ्यापर्यंत घेऊन आला आणि त्या पोराचा भाव माझ्याकडे असा बघण्याचा होता आतून, कारण मी थोडीशी सायकोलॉजी बी शिकलो तर मला कळतं पुढच्याला काय वाटतं ते. तर की मला ह्या भंतीजीकडे घेऊन आलास का तो, त्यालाच काही येतंय की नाही काय माहिती, असा त्या मुलाचा भाव होता. आणि तो असा पाहत होता की माझ्याकडे त्याने प्रणामही केला, पण तो कसं एखाद्या सोळीवर दिलेल्या बकऱ्याप्रमाणे. माझ्या लक्षात येत होतं की भानगड आहे. आणि ते बोलता बोलता बापाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला की भंतीजी हे माझं एकुलतं एक आहे. आम्हाला बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करायला सांगितला. हा गणपतीच्या विसर्जनात नाचतोय. मला वाटतं यांनी IPS व्हावं. हा, पोराची बांधाबिंदा खरोखर होता पोलीस होण्याच्या लायकीचा. यांनी IPS व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. भंतीजी हा गणपतीच्या याच्यामध्ये नाचून IPS होईल का. आणि मलाही थोडासा त्या अनाडी माणसाचा हेवा वाटला की याला बुद्ध कळाला, याला बाबासाहेब कळाले. मी त्या मुलाला समजावायला गेलो तर ते रेकून बापाला म्हटलं, मी फक्त नाचलोय, मी कुठं गणपती घरात आणलाय. आणि मग परत मला ह्या विषयाविषयी मी थोडासा विषय करत होतो की इथं पराभव पावलेलं कोण आहे, बाप आहे का पोरगा आहे, कमी आहे. हा माझ्याकडे ज्ञान मागायला आलाय, मी याला ज्ञान द्यायचं कसं, पोरगा ऐकण्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आणि त्या बापाला तर वाटतं की भंतीजी काही ना काहीतरी वेगळा तोडगा देतील म्हणून तर ते घेऊन माझ्याकडे आलं होतं. आणि इथे मला रात्रभर झोप नाही आली आणि इथे मला माझं अपयश वाटलं की मी 3 वर्षापासून ह्या विहारामध्ये प्रवचन करतो, लोक ऐकतात, सर्व काही होतात, पण तरीही मी अपयशी आहे. कारण जो फरक आणि बदल दिसायला पाहिजे तो दिसत नाही. भगवान बुद्धांनी इथे उपासका करता म्हटलंय की जो धम्मदेशनेचा आदर करणार नाही किंवा त्यानुसार आचरण करणार नाही तर त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. मी विरुद्ध अर्थाने घेतलं की जो भिक्षू चांगला उपदेश देणार नाही तो भिक्षू पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. दोघांनी याचा अर्थ कसा घ्यायचा तो घ्यायचा. तोच मुलगा मला आज दुकानावर भेटला आणि मात्र त्या दुकानात त्याने मला दुकानामध्ये त्रिवंदन केलं. म्हटलं कसा बदल झाला रे तुझ्यात एवढा. तो म्हणतो नाही मला कळलं, रात्री मी बघितलं बाबा न जेवता झोपले. काल बाबा जेवले नाही भंतीजी. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की गणपती पुढं नाचण्यात फायदा नाही. मी रात्रभर विचार करत होतो आणि आता मी ठरवलंय की बाबाच्या स्वप्नातला IPS मी त्यांना होऊन दाखवीन. त्यावेळेस मला वाटलं की आता मी परत जिंकलो. ह्या धम्मदेशना. आणि पहिलं जे आहे
पराभव सूत्रातलं पहिलंच गणित भगवान बुद्ध सांगतात की जो धम्मदेशनेनुसार वागत नाही तो पराभूत झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून इथे मीही अभिमानाने सांगेल की भगवान बुद्धाचं वचन कधी खोटं होत नाही, फक्त ते आम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही ते सांगितलंय. किती लोकांना कळलं, आणि म्हणून मला 100% रिझल्टची अपेक्षा नाहीये. 10% जरी आला तरी मी जिंकलो. आणि म्हणून परवाला मी सांगितलं की संघनायकाला जर तो जिंकत असेल तर त्यांनी श्रेय आपल्या संघाला द्यावं, आणि जर हरत असेल तर त्याचं श्रेय आपण घ्यावं. आणि म्हणून माझ्या जर याला काही फळ मिळत असेल तर ते तुमच्या बुद्धिमत्तेला आहे, कारण तुम्ही ते शिकताय. आणि म्हणून मी स्वतःचंही तुमच्या बरोबर आत्मपरीक्षण करत असतो. तर दुसरं पराभव सूत्रातलं कारण दिलेलं आहे की दुष्टावर प्रेम करणं आणि सज्जनाशी वैरभाव करणं. भगवान बुद्ध दुसरं कारण सांगतात तुमच्या अपयशाचं, की दुष्टाशी आपण प्रेम भावानं वागतो, त्याच्या संगतीत राहतो, आणि जे सज्जन आहेत त्यांच्याशी वैरभाव करतो, आणि म्हणून आपल्या पराभवाचं ते कारण आहे. आता आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये जर आपल्याला बघायचंय तर दुष्टाबरोबर आपण कुठला प्रेम भाव करतो? आज मनोवाद्याचं वर्चस्व वाढलेलं आहे. आम्ही कोणाच्या संगतीत आहोत? मग तुमच्या लाख लक्षात येत नसेल, पण डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आम्ही मनोवाद्यांना मदत करतोय. आज जेव्हा आपण डायरेक्टली आणि इनडायरेक्टली मनोवाद्याला मदत करतो आणि परत म्हणतो की आमचा विकास का होत नाही. भगवान बुद्धाचं दुसरंही वाक्य आजच्या परिप्रेक्षमध्ये जशाला तसं लागू पडतंय की दुष्टाला, म्हणजे तुमच्या विरोधात जी आजपर्यंत चालत आलेली पूर्ण मनुवाद्यांची संघटना आहे त्यांना तुम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मदत करताय, आणि म्हणून तिथे तुम्हाला अपयश मिळतंय. सज्जनाशी तुम्ही द्रोह करता, सज्जनाबरोबर तुम्ही राहत नाही. आता हीच गोष्ट सांगायची, थोडासा रागही येईल. साकेत बुद्ध विहाराच्या मला वाटतं कमिटीचे 25 ते 30 लोक आहेत की नाही, तेवढे तरी दिसायला पाहिजे की नाही. सज्जनाचे निदान त्यांच्या बरोबर एवढे नाहीयेत. मग इनडायरेक्टली आम्ही काय करतोय? अपयशाकरता घरात बसलात ना तुम्ही, इनडायरेक्टली त्या मनुस्मृतीवाले तर ते सजग आहेत, ते 24 तास सजग आहेत. ते 24 तास त्यांच्यावाली विचारधारा पुढे नेण्याकरता ते लागलेले आहेत, ते झोपत नाहीयेत. आम्ही झोपलो. आळस काय येतो? तर तुमचं शरीर आणि मन यांचं कॉम्बिनेशन जमत नाही, म्हणून तुम्हाला आळस येतो, म्हणून तुम्हाला चिडचिड येते, म्हणून तुम्हाला राग येतो. भगवान बुद्ध ते सांगतात की तुमचे दुष्टाबरोबर संगती आहे आणि सज्जनाबरोबर वैर आहे. मग सुरुवात कुठून होते? तर आपल्या घरापासून. जेव्हा मुलगा 5-6 वर्षाचा असतो की नाही, त्याला त्याचा बाप जगातला सगळ्यात ताकदवान वाटतो. 5व्या-7व्या वर्गात 5व्या-7व्या वयाच्या पोराला विचारा, ते पुढच्याला धमके काय देतं? माझ्या बापाला सांगेन. कारण त्याला त्याचा बाप ह्या जगातला सगळ्यात ताकदवान बाप वाटत असतो. परंतु जे 17-18 वर्षाचं होतं ना, त्याला सगळ्यात विलन आपला बाप वाटतो. कारण त्यावेळेस त्याच्यावरती सामाजिक रिस्ट्रिक्शन तुम्ही टाकत असता. मग त्याला संगत सज्जनाची आवडते का? कारण त्याच्यामध्ये आलेले आकर्षणाची ओढ, त्याच्यामध्ये हार्मोनचे झालेले बदल त्याला माय आणि बाप दुष्ट वाटायला लागतात. दुसरं कारण तेच आहे. आणि मग त्याला जगातला सगळ्यात मोठा विलन कोण वाटतो? तर आपला बाप वाटतो. पण जेव्हा तो 30-35 वर्षाचा होतो तेव्हा त्याला परत बाप आपला हिरो वाटायला वाटतो. कारण का? तो बाप झालेला असतो. जेव्हा तो बाप होतो ना, तेव्हा त्याला आपला बाप खरा वाटायला लागतो. आणि इथेच आपल्याला कळलं पाहिजे की सज्जनाची संगत आणि दुर्जनाची ओढ, ह्या दोन्ही गोष्टी जर आपण बदलल्या तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला अपयश स्वीकारायची गरजच पडणार नाही. अपयश तुम्हाला येणारच नाही. फक्त त्या प्रज्ञेने तुम्हाला सज्जन आणि दुर्जन याच्यामध्ये ओळख करता आली पाहिजे. तर तिसरं आहे
अधिक निद्राशील, आळशी व कुकर्मा लोकांना अपयश येतं. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आळस माणसाला काय येतो. जाऊ पुढच्या रविवारी जाऊ ना, काय बिघडले, कमिटीत जाऊ म्हणून कुठं बिघडले का काही. भंतीजीचं कामच आहे बोंबलायचं, आहे की नाही. नाहीतर मग त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात भंतीची सोय करतात, आपली काहीतरी दानबीन घ्यायचं असतंय, भोजनाची व्यवस्था करायची असते, इथं आपल्याला कुणाला वेळ आहे. हा एक प्रकाराने निग्लेक्ट केल्याचा भाव असतो. बुद्धही तिथे सांगतात की तुमच्या अपयशाला मोठा शत्रू कोण असेल. भगवान बुद्ध तुम्हाला आळस आणि निद्रा सांगतात. अपयशाचं मोठं कारण काय आहे तर आळस आणि निद्रा. हा आळस आणि निद्रा काय येते तर तुमच्या शरीराचं मनाशी संतुलन बिघडलेलं असतं. कारण मनावरती प्रक्रिया होत नाही. मन एका बाजूला उडत असतं, शरीर एका बाजूला उडत असतं. ते करायलाही कारणीभूत आपले कोणी ना कोणीतरी माणसं असतात. कधी कधी मुलावर तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा लादता की सुरुवातच झाली की इथून सुरुवात करता की ते पहिलीला असतं, तिथून सांगायला जातं की माझा बाळा डॉक्टर झाला पाहिजे. आता त्या बाळ्याचा आयक्यू जर डॉक्टर व्हायचा नसेल तर मात्र तुमची अपेक्षा फोल होईल की नाही. आणि त्या बाळ्याला केमिस्ट्री गणित जमत नसेल 12वीला तर तो तेवढं मन लावून शिकेल का. कारण भगवान बुद्धाच्या ह्या गोष्टी आपण खूप साध्या घेतो. आळस निर्माण होण्याचं कारण काय की तुम्हाला तुमच्या इच्छित कार्याकरता वाहून घेता न येणं हे आळसाचं काम असतं. मग आता तुम्ही म्हणे भंतीजी की सगळ्याला पिक्चर पाहायला सगळ्याला आवडतं, तिथं कोणी आळस करत नाही. भगवान बुद्ध सांगतात की मनाला तुम्ही जसं वळवाल, मनावर जशी प्रक्रिया करेल तसं मन वागतं. कारण शरीराला मन चालवत असतं. आणि म्हणून मनावरच्या प्रक्रिया करताना तुम्हाला धार्मिक लेवलवरती त्या मनाला सुदृढ करण्याकरता पहिलंच वाक्य ते वापरावं लागेल की धम्मदेशना आत्मसात कराव्या लागते. कारण आळस आणि निद्रा ह्या दोन, भगवान बुद्ध म्हणतात ह्या दोन तुमच्यावाल्या ऋणको आहेत, कर्ज आहे. कारण कर्जदार जर तुमच्या जवळ असेल तर तुमचं मन कधीही शांत राहणार नाही. कारण तुम्हाला नेहमी दरवाजाकडे लक्ष असतं की तो आला तर नाही दरवाजात कर्ज मागायला. तसंच आळशी माणसाचं आहे. आळशी माणसाची एक नेहमी मी गोष्ट सांगत असतो की एक म्हातारा आणि म्हातारी होती आणि दोघही पोरं बिरं गावाला नोकऱ्या पाण्याला गावी गेलेली. पण म्हाताराही एक पट तर म्हातारी दोन पट, दोघही एकमेकाचं ऐकायचे नाही. म्हातारीने 5 भाकरी टाकल्या. म्हातारं म्हणे मी 3 खाईन. म्हातारी म्हणे कशाला 3 खाशील, मी 2.5 खाईन तू 2.5 खा. म्हातारं म्हणे नाही, मी 3 खाईन तू 2 खा. म्हातारी पण ऐकायला तयार नाही. म्हणे आपण दोघं बरोबर खाऊ, नाही तर मग मी 3 खाते तू 2 खा. म्हातारं म्हणे नाही. मग दोघांनी मिळून एक 8 टाकली की म्हणे जे पहिलं बोलन त्यांनी 2 खायचे आणि जे बोलणार नाही त्यांनी 3 खायचे. आता बोलायचंच नाही म्हटल्यावर दोघं 2 कोपऱ्यात जाऊन बसले. दरवाज्यातून पहिला एक माणूस आला, दरवाजा लावून घेतलेला, पाहतो म्हातारी उठत असते त्या वेळेला, अजून उठले नाही. परत गेला दूधवाला आपल्या दरवाजाला दुधाची थैली लटकवून. संध्याकाळ झाली, म्हातारी काही बोलायला तयार नाही. बाजूचा माणूस म्हणे रोज एक वेळेस तरी भांडत असतात, आज काही भांडत नाहीत, काय प्रकार आहे. आणि दरवाजा नाही उघडला. त्याने पोलिसाला फोन केला. बहुतेक म्हातारी म्हणे आत गचकले. पोलीस आले, जोर जोरात दरवाजा वाजवतायत. आता यांना अडचण, मी जर म्हणेल तर मला 2 खावा लागतील. ते दोघंही मस्त झोपून घेतलं अंगावर. पोलिसांनी वाजवलं ते बिचारे म्हणे आत नक्की म्हातारी गेली. दरवाजा तोडून ते आत आले. म्हाताऱ्याकडे बघितलं ते मुकच पडलं, गेलं म्हणे. म्हातारीकडे बघितलं ते गेले. पोरं अमेरिकेला आहेत म्हणे, आता काय करायचं, अमेरिकून येईपर्यंत वास येईल म्हणे यांचा, बांधा माळ म्हणे, चला गे.
माळ बांधला, टाकले दोघं त्याच्यावर. मग बाजूचे 4 लोक आले, उचलले खांद्यावर, चालले घेऊन मसनात नेलेत. सरण रचलं म्हणे आता एकाच याच्यावर ठेवा दोघायले, तरी काही बोलायला तयार नाही, कारण एवढा आळस त्यांना. त्याच्यावर ठेवले. आता आग द्यायची कुणी? तर ज्याने ते आपला लोटा धरला होता ते म्हणे मीच देतो. नाही पोरं आले तर काय करायचे, टेंबा पेटावला. आणि मग मात्र म्हातारीच्या लक्षात आलं की आता आपण जळणार. म्हणून म्हातारी उठून बसले आणि म्हणे ए म्हातारी, तू 3 खाय, मी 2 खाते. पुढं 5च माणसं होती. अरे म्हणे बापा, आता हे आपल्याला खायची वार्ता करायला लागली. तुमच्या आळशी माणसाची ही कथा एक हसण्याची कथा असली तरी आपल्या त्याच गोष्टी आहेत. आपण शेवटच्या टोकापर्यंत जातो आणि निरर्थक वार्ता करतो. तिथे जाऊन निरर्थक वार्ता करून म्हणून हसील काहीच होत नाही. आणि तेच भगवान बुद्ध तिथं सांगतात की मनुष्याचा आळस हा त्याचा शत्रू आहे. तर त्याच्या विरुद्ध भगवान बुद्ध सांगतात की लज्जा हे तुमचं धन आहे. ह्या आळसापोटी तुम्ही अपयश पदरी पाडता किंवा तुम्हाला पराभव स्वीकारावा लागतो. त्याच्यानंतर 5वं कारण सांगतात की तुम्ही लोक श्रमण, ब्राह्मण, याचक, तुमची ऐपत असतानाही जो दान करत नाही, याचकाला काही देत नाही, तो पराभव पावल्याशिवाय राहत नाही. कारण भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही 1 पटीनं जर दिलं तर ते 10 पटीनं फिरून तुमच्याकडे येतं. मग तुम्ही जर चांगलं वाटलं तर चांगलं येणार आणि वाईट वाटलं तर वाईट येणार. आणि म्हणून श्रमण, ब्राह्मण, त्यावेळेसचे ब्राह्मण आहे, नाही तर तुम्ही आत्ताचे ब्राह्मण म्हणसाल. तिथं ऍक्च्युली तो बम्मन शब्द आहे. आणि बम्मन वग्गोमध्ये भगवान बुद्धांनी ब्राह्मणाची व्याख्या केलेली. ब्राह्मण म्हणजे जो 4 विद्यामध्ये पारंगत आहे त्याला ब्राह्मण म्हटलं. श्रमण म्हणजे जो भिक्षू आहे, आमच्यासारखे भिक्षू आहेत त्यांना, की ज्यांना ऐपत असताना. भगवान बुद्ध काय म्हणतात की जर तुमची ऐपत आहे, तुम्ही सक्षम आहात देण्याकरता, आणि तुम्हाला सर्वच द्यायला नाही सांगितलं, याचकाला याचकाच्या मर्यादेनुसार तुम्ही दान केलं पाहिजे, किंवा याचकाला तुम्ही तुमची ऐपत असेल तर ते दिलं पाहिजे. आणि ते जर नाही दिलं तर मात्र ते अपयशाचं कारण होऊ शकतं. तुम्हाला अपयश येण्याचं ते एक कारण आहे. 6वं कारण सांगतात की विपुल संपत्ती व उत्तम भोजन एकटाच करणं. आता हल्ली काय होतंय, मी मागे तुम्हाला एक कथा सांगितली होती की एक श्रीमंत माणूस होता आणि मग आपण 2 वेळच जातो श्रीमंत माणसाच्या घरी, एक बुद्ध जयंतीला आणि एक भीम जयंतीला. वर्गणी मागायला जातो की नाही. अपेक्षा काय असते लोकांची की बाबा खूप श्रीमंत आहे, काहीतरी दे. असेच एका श्रीमंताच्या घरी गेले, गडगंज संपत्ती आहे, आणि पोरांनी बेल वाजवली, महाशयाने दरवाजा उघडला आणि ते बोलले अंकल आता भीम जयंती आली, तुम्ही वर्गणी द्या. ते बोलला बसा. बसायला टाकलं आणि मग ते सांगायला लागले की अरे राजा, परवालाच माझी आई दवाखान्यात मी भरती केली, कारण तिला पॅरालिसिस झालाय. त्याच्या आदल्या दिवशी माझ्या भाच्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो घाटी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. माझ्या बायकोच्या भावाला कॅन्सर झालाय, तो टाटाला ऍडमिट आहे. आणि या सगळ्याला मी 1ही रुपया दिला नाही. आता तुम्ही सांगा तुमच्या भीम जयंतीला मी किती वर्गणी देऊ? पुढचा माणूस जर खरोखर इज्जतवान असेल तर त्याला जय भीम करेल आणि निघून जाईल. कारण हेच आहे की तुमची ऐपत असतानाही तुम्ही विपुल संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचा उपभोग फक्त तुम्ही तुमच्या करताच करताय. कारण हे नाही, मी नेहमी उदाहरण देत असतो. आत्ताच्या परिप्रेक्षमध्ये काय, आता तुम्ही सगळेजण म्हणता की मी शिकलो, मी सवरलो, मी मोठा झालो, ही माझी मेहनत आहे. चुकीचं आहे ते. ही तुमची मेहनत नाहीये. कारण तुम्हाला जी नोकरी मिळाली ती रिझर्वेशनच्या कोट्यामधनं मिळालेली. तुमची श्रीमंती आहे ती कुठून आहे? त्या कोट्यामधली आहे. आणि कोटा कोणाचा आहे? तर समाजाचा आहे.
17% रिझर्वेशन तुम्हाला कशात दिलं? तुमची लोकसंख्या 17% आहे आणि म्हणून तुम्हाला 17% रिझर्वेशन आहे आणि त्याच्यावर तुम्ही मिळवलेली संपत्ती आहे आणि तिचा उपभोग मात्र तुम्ही एकटेच घेताय. भगवान बुद्धांनी आपल्या 6व्या पराभवाच्या कारणामध्ये सांगितलं होतं की विपुल संपत्तीचा आणि उत्तम भोजनाचा जो एकटाच उपयोग करतो तो अपयशाला कारणीभूत होतो. कारण काय होतं की जेव्हा तुमच्याकडे संपत्ती आहे, जेव्हा तुमच्याकडं भरपूर भोजन आहे आणि ते तुम्ही जेव्हा एकटेच करता, पण जेव्हा संकटात सापडता तेव्हा मग मात्र तुमच्याकडे कुणी येत नाही. आणि ही संपत्ती कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. कारण जेव्हा माणूस मरतो त्याला काय म्हणता तुम्ही? निधन, आहे की नाही? गेला म्हणजे सर्व धन सोडून गेला, निधन झालं. निधनाचा अर्थच आहे की आता तुमच्याजवळ धन नाहीये. आणि म्हणून अपयशाला कारण काय सांगतात भगवान बुद्ध? की तुमच्याजवळ अपूल संपत्ती आहे आणि अपूल भोजन आहे, त्यातला काही हिस्सा तुम्ही याचकाला द्या. याचकालाच नाही, आजच्या परिप्रेक्षीमध्ये मी सांगेन की याचक जाऊ द्या, सगळे जाऊ द्या. तुमच्या रक्तामासाच्या याच्यामध्ये तुमचा भाऊ गरीब असेल, तुमची बहीण गरीब असेल, कुणीतरी गरीब असेल ना तुमच्यातलं, समाजाला नका देऊ, त्यांना द्या. कारण तोही एक समाजाचा घटक आहे. कारण भगवान बुद्धांनी हे 6वं कारण सांगितलं की तुमच्याकडे विपुल संपत्ती जो माणूस स्वतः करताच उपयोग घेतो त्याला पराभवाला सामोरं जावंच लागतं. इथे नाही तर तिथे, कुठे ना कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागतं. 7वं कारण सांगितलंय की आपल्या जातीचा, धनद्रव्याचा व गोत्राचा अहंकार बाळगणे. आता आपल्या जातीचा तर तुम्ही अहंकार बाळगत नाही, परंतु स्वतःचा अहंकार बाळगता. काय असतं अहंकाराचं कारण? एक थोडासा पैसा किंवा नोकरी. अहंकाराला दुसरं कारण काही नसतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने आलेल्या आपल्या भिक्षूच्या हातात भिक्षापात्र का दिलं? तर त्याचा अहंकार आणि गर्व मिटावा म्हणून. कारण तुम्ही आता विचार करा की आपण भगवान बुद्धाचा जर विचार केला तर राजपुत्र होते की नाही? कमी तर कशाचीच नव्हती. पण त्यांनी सिद्धोधनाच्या राज्यामध्ये, त्या सिद्धोधनालाही कळलं पाहिजे बापाला की मी आता बुद्ध झालोय, माझी उपजीविका चारिका करूनच मी जगेल. कारण ते गर्व हरण होईल, माझ्यातला अहंकार जाईल. असा आपल्यातला अहंकार जायला काय तुम्हाला बुद्धाने तुम्हाला चारिका करायला नाही सांगितले. भगवान बुद्ध काय सांगतात की आपल्या जातीचा किंवा आपल्या असण्याचा अभिमान नसावा. आज मी मागे मला वाटतं एकदा सांगितलं होतं की अशी सभा बसलेली असते. माझ्या मुंबईचाच प्रसंग सांगतो तुम्हाला. तिथे एक RTO ऑफिसर होते, खूप श्रीमंत होते. आता RTO म्हटल्यावर श्रीमंत होणारच ना, कळायला काही हरकत नाही. RTO म्हटलं की लक्ष्मीपुत्र म्हणतात त्याला. फॉरेस्टचा ऑफिसर रेंजर आणि RTO हे लक्ष्मीपुत्र आहे आणि श्रीमंत होते. आणि मग आपणच त्या श्रीमंताला डोक्यावर कोण घेतोय? आपणच घेतो ना. ते सभेत आले की सगळेजण उठून उभे राहतो. कारण काय? मलाही काही कळलं नव्हतं त्यावेळेस. फक्त कारण श्रीमंत आहे. कारण त्याच्या एवढा शिकलेली माणसं त्या सभेत होती, त्याच्या वयाची माणसं त्या सभेमध्ये होती, एव्हाना त्याच्यापेक्षा विनम्र लोकही त्या सभेमध्ये होती. आणि तुम्हाला उदाहरण सांगतो, त्या सभेमध्ये मीही होतो. मी ग्रस्त जीवनातला असताना आणि त्या सभेमध्ये शीलप्रिय नावाचे भंतीजी प्रवचन देत होते. बंगाली भंतीजी होते. ते ओळखतात त्यांना. पण भंतीजी एकदम शांत झाले. त्यांना कोण हो आप? त्याला मेल्याहून मेलो झालं. भंतीजी मला ओळखत नाही. नाही, इधर आके जरा परिचय दे दो. त्याला असं झालं की भंतीजी मला रोज पाहतात, रोज ओळखतात. आणि त्याला तो बसला खुर्चीवर, त्याच्या लक्षात आलं. पण भंतीजीने हट्टच धरला, म्हणे ऊपर आओ, आपका परिचय दो, मुझे भी सुनना है. सगळे आवक झाले की याला भंतीजी ओळखतात. आणि मग भंतीजीने तिथं प्रवचन द्यायला सुरुवात केली कि आप लोग ही दूसरे का गर्व ऊपर चढ़ाते. ये बिहार के अंदर ना कोई कलेक्टर है,
ना कोई चपरासी है, इधर आने वाला सब बुद्ध का उपासक है। तुम लोग ये नहीं करते हो, तुम ही लोग सर पे चढ़ाते हो। मुझे मालूम है ये बहुत पैसे वाले, पैसा आपका कोई काम नहीं आएगा। आप उपासक हो, बुद्ध के चरण में आ जाओ। आप विनम्र होना चाहिए। अगर इन लोगों ने आपको इतनी बड़ी इज्जत दी है तो आप बोलना चाहिए कि मैं इस इज्जत का अधिकारी नहीं हूं। आणि त्या भंतेजीचं मला एवढं अप्रूप वाटलं, माझा गर्वहरण केलं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की विहाराचं काम चालू होतं आणि मी त्यावेळेस 1,00,000 रुपये दान दिले. आता 1,00,000 रुपये दान दिलं तर माझी कॉलर टाईट. मग जो कोणी भेटेल त्याला मी सांगायचं, काय झालं, अहो ते विहाराचं काम चालू आहे ना, द्या ना तुम्ही. हा दिले ना भंतेजी. किती दिले? मग कोणी 5,000 सांगायचं, कोणी 10,000. फक्त मी 1,00,000 दिले. असं प्रत्येकाला मी सांगत ठेवलो. आणि ही वार्ता भंतेजीच्या कानावर, तेच शिलप्रिय भंतेजीच्या कानावर गेली. आणि एक दिवस मग मी विहारात गेलो, अशी सभा भरलेली होती. भंतेजीने मला बोलवलं, बाबू इधर आओ. आलो. त्यांनी आपल्या त्या भिक्षापात्रातले 1,00,000 रुपये काढले, असे ठेवले, बाबू ये लेके जाओ. मला लक्षातच नाही आलं काय. ये तुम लेके जाओ, क्योंकि तुम जो दान दिया है वो तुमने, आज तुम्हारा अहंकार बोल रहा है, और अहंकार से दिया हुआ दान कभी फलित नहीं होता है. माझं गर्वहरण केलेलं त्या भंतेजीने. आणि त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपण किती गर्विष्ठ आहोत, आपल्यामध्ये किती अहंकार भरलेला आहे. आणि म्हणून इथे 7वं कारण त्यांनी सांगितलं की आपल्या जातीचा, आपल्या पैशाचा, आपल्या गोत्राचा जो बी कोणी अभिमान आणि गर्व बाळगतो त्याला अपयशाला सामोरं जावाच लागतं. ते क्षणिक असतं. क्षणिक पर्यंत तुमची संपत्ती असते, क्षणिक पर्यंत तुम्हाला मानल्या जातं. परंतु जेव्हा तुमच्यावरती वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला अपयशाला सामोरं जावाच लागतं. ते एक कारण आहे. आणि 8वं कारण सांगतात की जो श्रीलंपट आहे, व्यसनी आहे, जुगारी आहे, अशाही माणसाला अपयश भोगावं लागतं. मग आपण जर बघितलं तर व्यसनी, श्रीलंपट किंवा जुगारी माणसं हे स्वतः तर कमवू शकत नाहीत, पण अपयश कोणाचं असतंय की जे वाडवडिलांनी कमवून ठेवलंय तेही कमवतात. आणि पराभव सूत्रामधलं हे 8वं सूत्र भगवान बुद्ध सांगतात की श्रीलंपट आणि व्यसनी माणूसही अपयशी होतो. म्हणून आता हे मी सांगत असताना याची कारणं ऍक्च्युली विरुद्ध दिशेची आहेत. जर आपल्याला सुधारायचं असेल आणि अपयशी नसेल व्हायचं तर मग व्यसनी नाही झालं पाहिजे, श्रीलंपट नाही झालं पाहिजे, जुगारी नाही झालं पाहिजे. आणि नुसते हे शब्दशा नका घेऊ. जुगार निस्ता पत्त्याच्या डावावर किंवा वरली मटक्यावर याच्यावर बसूनच त्याला जुगार म्हणत नाहीयेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या लोकांचं न ऐकता केलेली एखादी कृती जुगारी होऊ शकते. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की त्यावेळेची लोकशाही भगवान बुद्धाने शिकवली की तुमच्या घरामधला संघ निर्माण होत असेल तर त्या संघाने बहुमताने घेतलेल्या निर्णयाला चालकांनी मान्यता दिली पाहिजे, नाही तर तोही एक प्रकारचा जुगार होतो. एखादा प्लॉट घ्यायचा आहे, मुलगा नाही म्हणतो, पत्नी नाही म्हणते, आणि तुम्ही मात्र हट्टापायी घेताय, आणि मग कधीतरी तो 7-12 मध्ये त्याच्यावर बोजा निघतो. कारण ते न ऐकलेल्या, एक प्रकारचा जुगार असतो ना तो, की त्यांचं ऐकलं नाही, घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून ते सांगतात की श्रीलंपट, जुगारी आणि व्यसनी माणूस हे कधीही यशस्वी होऊ शकत नाही. ते अपयशाचं कारण आहे. आपल्या पत्नीशिवाय जो व्यभिचार करतो तोही माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही. परत तुम्ही आता विचार करा की भगवान बुद्धांनी हे पराभवाची कारणं तर सांगितली, पण ही जी मोठी कारणं आहेत ती शिलामध्ये घेतली. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तुम्हाला कळलं असेल की शिलाचं रूपांतर त्यांनी व्यभिचारात केलं. तसं इथं भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या पत्नीच्या व्यतिरिक्त जो बी माणूस व्यभिचार करतो तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. तो पराभवाला सामोरं त्याला जावंच लागतं.
तर 11वं कारण आहे, तारुण्य संपल्यानंतर म्हातारपणातही जो मनुष्य विवाहाची अपेक्षा करतो. का म्हटले असतील भगवान बुद्ध? कारण तुम्हाला जर माहिती असेल तर विधवा, म्हाताऱ्या माणसांच्या विधवा, कारण 65 वर्षाचा म्हातारा आणि 18 वर्षाच्या मुलीशी विवाह केला तर निश्चितच तिला तारुण्यात येईपर्यंत हा मरणार आहे. म्हणजे एका विधवेची निर्मिती तुम्ही करणार आहात. आणि त्या विधवेला एवढे जाचक नियम आहेत तुमच्यावाले की तिला परत लग्न करायची परमिशन नाहीये. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जठर वयामध्ये उपासकांनी कधीही लग्न करू नये. कारण म्हातारपणामध्ये जो मनुष्य तरुण मुलीशी किंवा बालिका मुलीशी विवाह करतो ते एक अपयशाचं कारण आहे. कारण बऱ्याचशा अपयशाचं कारण आहे दुराचारी स्त्री व उथळ मुलावर आपल्या संपत्तीचा वारस नाही. भगवान बुद्ध त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की तुम्ही कमवलेली संपत्ती उथळ स्त्रीच्या आणि जुगारी मुलाच्या हातात देता कामा नये. कारण ती जर त्यांच्या हातात दिली तर मग तुम्हाला अपयश आल्याशिवाय राहणार नाही. परत एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आपल्या ह्या जमान्यामध्ये, मी जसा कालचा प्रसंग सांगितला ना, तो बाप अनाडी होता. अनाडी बाप त्याला घेऊन माझ्यापर्यंत आला. तुमच्या शिकल्या सवरलेला बाप घेऊन येणार नाही, कारण त्याला लाज वाटेल. भंतीजी विचारतील तू काय केलंस. म्हणून तुम्ही सुशिक्षित लोक काय करतात, आपल्या मुलाचे अवगुण कधीही जाहीर करत नाही. त्यांनी केले, त्याला घेऊन आले. पण शिकले सवरलेला माणूस, आणि म्हणून मी तुम्हाला एक गणित सांगतो, जो बी शिकला सवरलेला माणूस आपल्या मुलाची अतिस्तुती करत असेल ना, समजावं पाणी कुठेतरी मुरतंय. कारण अतिस्तुती करायला लागला की समजायचं की पोरग हाताबाहेर गेलेलं आहे. इथे तेच सांगतात की जुगारी मुलगा किंवा उथळ स्त्री, तुम्ही कमावलेल्या संपत्तीचा वारस जर त्यांना नेमणार असाल तर तुम्ही अपयशी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अपयशाला कारण तुम्हीच असता. त्याला पाठीमागे घालणं किंवा एखाद्या मुलाला की जो अपात्र आहे त्याच्या हातामध्ये संपत्तीचा दोर देणं, त्याला पात्र बनवा आणि मग त्याच्या हातामध्ये संपत्तीचा दोर द्या. तुमच्या माहिती करता सांगतो की बॉम्बेमध्ये आहे ना, शेट्टी लोकांच्या हॉटेल आहे. जे शेट्टी लोक आहेत ना, कर्नाटकची शेट्टी लोक आहेत, त्यांच्या पूर्ण हॉटेल लाईन बॉम्बेमध्ये, मला वाटतं औरंगाबादमध्ये शेट्टी लोकांच्याच बऱ्याच ज्या उडपी हॉटेल असतात की नाही, त्या त्यांच्या हॉटेल आहे. इथे मी तुम्हाला त्या याची गोष्ट, भगवान बुद्धाचं ते शील त्यांनी कसं आचरणात केलं. मी एका हॉटेलमध्ये जेवायला बसलो आणि तो हॉटेलचा मालक माझा चांगला ओळखीचा होता. आणि म्हणून तो गल्ल्याहून माझ्या जवळ आला तिथे जिथे मी जेवायला बसत होता. आणि गोरा गोमटा पोरगा मस्त टेबल साफ करत होता. आणि आता चेहऱ्यावरनं लगेच कळतं, तुमच्यावाला दर्जाही कळतो. आणि म्हणून मी म्हटलं की हा चांगला शिकला सवरलेला पोरगा वाटतं. त्या सेटला विचारलं, हा का? तो म्हणे माझा पोरगा आहे. मोठं हॉटेल आहे ते, 3 स्टार हॉटेल होतं. तो म्हणे हा माझा पोरगा आहे, MBA केलंय म्हणे. मुलाला गल्ल्यावर बसवायचं नाही म्हणे. जर असाच गल्ल्यावर बसवला तर त्याला ह्या टेबल पुसणाऱ्याची किंमत समजणार नाही. आता म्हणे टेबल पुसायला कुठून आलाय माहितीये का? मागच्या 8 दिवस म्हणे हा भांडी घासत होता. शेट्टीचा तो पोरगा MBA झालेला. त्या दिवशी मला हे कळलं की पात्र मुलाच्या हातात संपत्तीची चाबी देणं. आणि तो म्हणे सांगितलं आत्ताच त्याला गल्ल्यावर नाही बसवणार, आता याला मी मार्केटला पाठवेल, भाजी कशी घ्यायची, हे कसं करायचं, हे ज्या दिवशी तो परफेक्टपणाने शिकेल त्या दिवशी तो गल्ल्यावर बसला तर त्याला या सगळ्या लोकांचे दुःख कळतील. म्हणून तो झाडू मारणाराला किंवा टेबल पुसणाराला फजूलचा ओरडणार नाही. आणि असाच जर MBA झाल्या बसवला तर त्याला ती किंमत कळणार नाही. मला हे वाक्य कळलं की का लिहिलं असेल बुद्धाने की आपल्या पात्र मुलाच्या आणि पात्र पत्नीच्याच हातात संपत्तीचा वारस द्यावा. ती शेट्टी लोक
करतायत, आम्ही नाही. आम्ही म्हणतो 7 पिढ्याचं कमवून ठेवलंय, माझ्या 7 पिढ्या बसून खातील. ते एकाच पिढीत उडवून बर्बाद करून टाकता. अपयश येतं जर तुम्ही लायक आपल्या वारसाच्या हातामध्ये संपत्तीच्या चाव्या दिल्या नाहीत तर. आणि शेवटचं आहे की उच्च कुळात जन्म घेऊन दरिद्री राहणे. अपयशाचं परत कारण काय? तुम्ही जर काही कारण बघितली असेल, मी माझ्या लहानपणी बघितलं, माझ्या गावामध्ये 500-500 एकराचे जमीनदार होते, मराठा समाजाचे. आपले तर नव्हतेच, आपल्याला जमीनही नव्हत्या. जमीनच काय, पण आपल्याला कुठलंच साधन नव्हतं. माझ्या वयापर्यंत बाट होता. जेव्हा मी शाळेत जात होतो तोपर्यंत बाट पाळल्या जात होता, आणि शाळेत जाताना घरची गोणी घेऊन जाऊन शिकायचं, हे माझ्यापर्यंत होतं. त्यावेळेस मी बघितलं, एवढं कुतूहल वाटायचं, कारण ती मुलं 500 एकराच्या बापाची मुलं माझ्या वर्गात होती. आणि ती मुलं 7वा वर्ग सोडून मग बापच सांगायचा, कशाला शिकायचं तुला? कारण मनुस्मृतीने मनच टाकून दिली होती ना, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नोकरी करणं हे काय होतं? कनिष्ठ होतं. आणि म्हणून ती पोरं गेली. आता मी 40-50 वर्षानंतर गावात गेलो, जी माझ्या वर्गातली पोरं होती, 3-3 एकर शेती त्यांच्या वाट्याला आलेली आहे, आणि आता ते दुसऱ्याच्या शेतात कामाला. कशाचा अभिमान होता? उच्च कुळ आणि श्रीमंतीचा. आताही जरांगे पाटील राग बोंबलतात, तुम्हाला तोच अभिमान होता. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, एक ना एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल, आणि त्यावेळेस आरक्षण द्यायला मी नसेल, बाबासाहेब बोलले होते. काय होता? उच्च कुळाचा अभिमान. जास्त दूरच नाही, हे जरांगे पाटलाचे वाक्य आहे की आम्हाला लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं. हे शब्द आहेत जरांगेचे, विसरू नयेत त्यांनी. आणि ते आरक्षण मागतायत, हा दंभ होता. लायकी नसणाऱ्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागतं, हा त्यांचा दंभ होता. म्हणजे अभिमान कशाचा होता? उच्च कुळाचा. भगवान बुद्धांनी 2700 वर्षापूर्वी सांगितलं, पराभवाचं ते एक कारण आहे की तुम्ही उच्च कुळाचा अभिमान जर बाळगाल आणि त्यानुसार वागाल तर तुम्हाला पराजयाला सामोरं गेल्याशिवाय राहणार नाही. पराजय तुमच्या नशिबी आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पराभव सूत्र आजही आपल्याला लागू पडतं. भगवान बुद्धाचं कुठलंही वचन घ्या, आजही आपल्याला ते लागू पडतं. आणि म्हणून ह्या पराभव सूत्राचं आज मी धावतं वर्णन केलेलं आहे. कारण याच्यावरती आपण एका सूत्रावरती 1-1 तासाचं प्रवचन मी देऊ शकतो. परंतु आजची पौर्णिमा आहे, तुमचाही अंत काही पाहणार नाही. 8 मला वाटतंय 9:30 वाजले, 1.5 तास झालाय. हरकत नाही, आज आपण पराभव सूत्र इथे संपूया. आणि आजच्या पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वजण आलात, यायला पाहिजे. कारण मला अपयशी समजतो, आणि मी जर खरोखर अपयशी नसो तर किमान पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या कमिटीतल्या सगळ्या लोकांनी आपल्या कुटुंबासहित यावं, अशी माझी इच्छा आहे. आणि जर तुम्ही नाही आलात तर मग मी मात्र ह्या बोर्डावरचं नाव बघून एका घरी मी स्वतः येईल. कारण त्या घरी मी येईल आणि तुमच्या घरी पाणीही नाही पिणार, फक्त घरी येईल आणि निघून जाईल, हे माझं वाक्य आहे. आणि म्हणून पुढच्या पौर्णिमेला मला वाटतं तुम्ही येसाल, कारण ती वर्षावा समाप्तीची पौर्णिमा आहे. कारण तुम्ही इव्हेंटला येता, आहे की नाही? जर चारिकेची आम्ही इव्हेंट केली तर तुम्ही पुरत साकेत नगर येईल, आणि म्हणून त्या पौर्णिमेला येसाल. परंतु माझी कळकळीची विनंती, कारण का बऱ्याच लोकांना वाटत असेल की इथे येऊन काय मिळतं, तुम्ही अनुभव घेऊन घ्या. तुम्ही नुसते बसलात तरी तुमच्या ऊर्जा उद्युक्त होतात. कारण भगवान बुद्धांनी असंच नाही सांगितलं. डोंगरामध्ये लेण्या अशाच नाही कोरल्या. अनंत भिक्षू तिथे राहिले, अनंत भिक्षूच्या लहरी तिथे आजही तुम्हाला अनुभव देतात. ह्या पवित्र स्थळावरती तुमच्या झालेल्या वंदनाच्या लहरी ह्या सगळ्या याच्यामध्ये असतात. आणि म्हणून विहारात आल्यानंतर तुम्ही मूक जरी परत गेले तर ऊर्जा घेऊन जा. बिना ऊर्जाचा तुम्ही विहारातून जाणार नाही. दारूच्या अड्ड्यातून तुम्ही नशा घेऊन या, तसं विहारामधून घेऊन जाल
तर चांगलीच गोष्ट घेऊन जाणार, वाईट काही घेऊन जाणार नाही. तेवढा एक दिवस तर पाळा. मुसलमान हप्त्यातला जुम्मा करतो, ख्रिश्चन एक रविवार चर्चला देतो, तुम्ही पौर्णिमा द्या. साकेत बुद्ध विहाराच्या निमित्तानं मी साकेत नगरामधील एज्युकेटेड लोकांना तुमची एक पौर्णिमा मागतोय. हे जर ऐकत असाल तर कुठली प्रवचन पाठवली असतील की नसतील पाठवली, पण माझं हे प्रवचन अवश्य तुमच्या कमिटीच्या लोकांना पाठवा आणि त्यांना कळू द्या. नाहीतर मी माझा पराभव मानेन आणि पुढच्या वर्षाचा वर्षावास तुमच्याकडे मात्र मी स्वीकारणार नाही. कारण तो माझा पराभव असेल ना, की जर मी शिक्षक म्हणून चांगला नसेल तर मग मी परत परत ते स्वीकारणंही चांगली गोष्ट नाही आहे ना. कारण भगवान बुद्धाचं अजून एक वचन आहे की भगवान बुद्ध म्हणतात की ज्या जागेवर तुम्हाला सन्मान किंवा तुमचं सत्य ऐकलं जात नसेल तर त्या जागेवर परत जाऊ नका. हे बुद्धाने कोणाला सांगितलंय? भिक्षू लोकाला. उलट परत ते सांगतात की एखाद्या ठिकाणी अनाडी लोक आहेत, एका भिक्षूला सांगतात चंड लोकांच्या वस्तीमध्ये जायला. कोण जातं? तर सारीपुत्त तयार होतात, मी जातो. भगवान बुद्ध परीक्षा घेतात, अरे ते लोक खतरनाक आहेत. सारीपुत्त म्हणतात काय करतील? ते म्हणे तुला शिव्या देतील. सारीपुत्त म्हणतात शिव्याच देतील ना, मला काही हकलून तर देणार नाहीत, काठीनं तर मारणार नाहीत. भगवान बुद्ध म्हणतात भरोसा नाही, काठीनं पण मारू शकतात. सारीपुत्त म्हणतात खून तर करणार नाहीत. भगवान बुद्ध म्हणतात भरोसा नाही, खूनही करतील. सारीपुत्त म्हणून चांगली गोष्ट आहे ना, पाप घडायच्या अगोदर त्यांनी माझा मुक्ती दिली. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात आता तू परफेक्ट आहे, जा, तुला कोणी मारणार नाही. ह्या दोन गोष्टी भगवान बुद्धांनी भिक्षू करता सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून काही जास्त मागत नाही मी तुम्हाला. मागेही म्हटलं मी तुम्हाला कधीही दान मागितलेलं नाही आणि मी ते मागणारही नाही. परंतु जर धम्म सांगायचा तर मात्र ते धम्म श्रवण करायलाही तुम्ही आलं पाहिजे. विहार भरलेली वाटली पाहिजे. गुहा आणि लेण्या त्याच्यावरती का जाळं वाढलं? त्याच्यात जाणारे लोक कमी झाले होते. म्हणून 50 वर्षांनी ह्याही विहाराच्या आजूबाजूला गवत वाढायला वेळ लागणार नाही. आपण जर त्याचं संरक्षण केलं नाही, आपण त्याच्यामध्ये गेलो नाही तर तेही आपल्या अपयशाचं कारण होईल. त्या अपयशाचा भागी मी होऊ नये असं मला वाटतंय. आणि जर माझं प्रवचन खरोखर तुम्हाला आवडत असेल तर मात्र एका पौर्णिमेला नक्की या, एवढी एक कामना व्यक्त करून आजचं प्रवचन मी इथेच थांबवतो.